नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 25 मार्च 2023 वार शनिवार. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आपण ज्या ध्येयासाठी झटत आहोत त्याबद्दल स्पष्ट आकलन नेहमीच आवश्यक आहे. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. संपूर्ण लग्न बस्ता आराधना जवाहर रोड अमरावती. कमल प्लाजा दस्तूर नगर चौक स्थित विदर्भ का सबसे बड़ा और लोकप्रिय फर्नीचर शोरूम. यहाँ मिलते हैं आकर्षक एवं मनमोहक डिजाइन की वैरायटीज के सोफे, जिसमें मिलता है एल शेप्ड सोफा, appliances. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील मार्डी येथील एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालाय. एका महाराजांचा हा व्हिडिओ असून त्यांना संत गुरुदास असं संबोधलं जातं. या व्हिडिओत महाराज चक्क तापलेल्या तव्यावर बसून लोकांना आशीर्वाद देताना दिसतायत. यावेळी ते शिवीगाळही करताहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने महाराजांना आव्हान दिलं आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती तापलेल्या तव्यावर बसलेले दिसत आहेत. हे दृश्य खरोखरच आश्चर्यकारक आहे, कारण तव्याच्या खाली चांगली लाकडं जळत आहेत. त्यावर बसून हे महाराज लोकांना आशीर्वाद देत आहेत, तर आजूबाजूच्यांना प्रचंड शिवीगाळही करतायत. व्हिडिओमध्ये दिसणारे महाराज अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील मार्डी येथील असून संत गुरुदास असं त्यांचं नाव आहे. गुरुदास महाराज यांचं मार्डी येथे गोरक्षण आहे व आश्रम आहे. गरम तव्यावरील बसलेला हा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संत गुरुदास महाराज यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता मी संत गुरुदास महाराज, राहणार मार्डी, तालुका तिवसा, जिल्हा अमरावती. माझं गौरक्षण आहे. आता या 2-4 दिवसामध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला. 1 महिन्याच्या आधी श्रीमद शिवरात्री, महाशिवरात्री निमित्त श्रीमद भागवत सप्ताहाचं आयोजन केले जाते दरवर्षी. हे 24वे वर्ष होतं आणि यावर्षी भागवताच्या शेवटच्या दिवशी परिस्थिती अशी झाली, काही अवस्था अशी दैवी अवस्था अशी होऊन जाते की माझं भान राहत नाही, मला शुद्धच राहत नाही, मला माहिती पण राहत नाही काय होते ते. त्या अवस्थेत ते तावीवर वगैरे कशात तरी बसण्यात आलं आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला, प्रचंड व्हायरल झाला. व्हायरल होऊन आता माझं एकच सांगणं आहे की मी कुठल्याही अंधश्रद्धेचं काम करत नाही, अंधश्रद्धा विरोधी माणूस. हा महाशिवरात्रीतला व्हिडिओ असल्याचा दावा त्यांनी केला. मी कुठलंही अंधश्रद्धेचं काम करत नाही, त्यावेळी मला भान नव्हतं. हा श्रद्धेचा भाग आहे, मी साधू संत नाही असं ते म्हणालेत. दुसरी गोष्ट समाजसेवी कार्य करतो.
मी भगवान गौतम बुद्ध, भगवान श्री रामचंद्र, येशू ख्रिस्त यांना सर्वांना मानणारा व्यक्ती आहे आणि मला कोणा संत म्हणावं, साधू म्हणावं याच्यासाठी मी जगत नाही, प्रचार व्हावा, प्रसार व्हावा याच्यासाठी जगत नाही. मी फक्त जनसामान्याची सेवा करतो, जनजागृती करण्याचं कार्य करतो. संत गाडगे बाबा तुकडोजी महाराज, आडकोजी महाराज यांनी जे कार्य केलं त्यांच्याच परिसरात मी राहतो. त्या कार्याचा थोडासा तरी जीवनात आल्यानंतर समाजाचं काहीतरी देणं लागतं, ते कार्य करण्याचा मी प्रयत्न करतो आहे. मी कुठल्या प्रकारचं अंधश्रद्धा माजवण्याचा प्रयत्न करत नाही किंवा समाजामध्ये खळबळ माजवण्याचा प्रयत्न करत नाही आहे. आणि कृपया मला हे माहीत नसताना हा व्हिडिओ कोणीतरी गैरव्यक्तीने शेअर केला आहे आणि त्यासाठी हा जो व्हिडिओ शेअर केला आहे हा त्वरित थांबावा. कारण हे अंधश्रद्धा नाही, हे श्रद्धेचं स्थान आहे. आणि दुसरी गोष्ट, आज जीवन लहानपणापासून मी हे कार्य करतो आहे, पण आजपर्यंत मी अंधश्रद्धेचं कुठलंही कार्य केलं नाही, श्रद्धेचं कार्य केलं. म्हणून हा व्हिडिओ ग्राह्य न धरता तो मनातून काढून टाकावा ही विनंती आहे. आणि मला कुठल्याही मीडियासमोर यायचं नाही, कारण मी साधू नाही, संत नाही, महात्मा नाही, योगी नाही किंवा मला कुठलाही स्वार्थ किंवा कुठलाही लोभ नाही. मला फक्त जनकार्य, गौसेवा, अन्नदान आणि जनजागृती करायची आहे. व्यसनमुक्ती केंद्राचं कार्य करतोय मी. आणि लहान बनून, मी कोणता महाराज बनून कार्य करत नाही, माणूस बनून कार्य करतोय. एवढीच माझी विनंती आहे. नमस्कार. हा चमत्कार खरा असेल तर तो आमच्या समोर सिद्ध करावा. महाराजांना 30 लाखांचं बक्षीस देऊ, अन्यथा अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे हरीश केदार यांनी केली आहे. नमस्कार. मागील काही दिवसापासून विदर्भातील एका बाबाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पेटवलेल्या भट्ट्यावर लोखंडी गरम प्लेटवर बसताना दिसतोय. आता साधारणतः नवीन भट्टा तयार करत असताना त्यामध्ये विटा मातीचा उपयोग केला जातो. त्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळं हा भट्टा पूर्णतः तापायला साधारणतः 20 ते 30 मिनिटाचा वेळ लागतो. आणि सर्वसाधारणपणे 108 डिग्री फॅरेनहाइटच्या वर 108 डिग्री फॅरेनहाइटपर्यंत माणूस उष्णता सहन करू शकतो. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बाबाला आव्हान आहे, आम्ही पूर्णतः तापलेल्या प्लेटवर, लोखंडी प्लेटवर बाबाने बसवून दाखवावे. त्याला इजा होता कामा नये. त्याला जर बाबाला इजा झाली तर सर्वस्वी जबाबदारी त्याची राहील. 2013ला झालेल्या जादूटोणाविरोधी कायद्यानुसार चमत्कार करणे, चमत्काराचा प्रचार प्रसार करणे हा कायद्याने गुन्हा आहे. कायद्यामध्ये अशीही तरतूद आहे, संबंधित स्थानिक पोलीस स्टेशनमधील जे PI आहे ते दक्षता अधिकारी म्हणून कार्य करतात, त्यांनी ह्या बाबावर जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, त्यावर कारवाई करावी. धन्यवाद. पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेण्यासाठी आलेल्या तरुणीला एका युवकाने फोन करून त्रस्त केलं. तिने फोन बंद केला असता आईशी संपर्क साधला. तरुणीला फोनवर बोलण्यासाठी त्रास देत असल्याने त्या तरुणीने राजापेठ पोलिसांकडे तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस भरती प्रशिक्षण घेणाऱ्या युवतीला ओळखीच्याच युवकाने त्रास दिला. तिने मोबाईल बंद केला असता तिच्या आईच्या मोबाईलवर संपर्क केला. युवती ही जिल्हा स्टेडियम येथे पोलीस भरती प्रशिक्षण घेण्यासाठी येत असताना तिचा या युवकासोबत परिचय झाला होता. दोघांची 2-3 वेळा भेट झाली. त्यानंतर तो युवक तिला सतत त्रास देत असल्याने तिने बोलणं बंद केलं. वारंवार फोन करून तू माझ्याशी बोल असं म्हणून तिला त्रास देणं सुरू केलं. युवतीने आपला मोबाईल बंद केला असता त्याने तिच्या आईला फोन करून युवतीसोबत बोलायचं आहे असं सांगून त्रास देणं सुरू केलं. त्याला समजावून सांगूनही उपयोग झाला नाही. तिच्या आईला 23 मार्चला फोन करून तुमची मुलगी कुठे आहे, तुम्ही माझी तक्रार दिली तर मारण्याची धमकीही या युवकाने दिली. शेवटी फिर्यादी महिलेने राजापेठ पोलीस स्टेशन गाठलं. हमालपुरा येथे राहणारा 22 वर्षीय युवक रवी अनिल काळे याच्या विरुद्ध पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी कलम 354, 354 अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास राजापेठ पोलीस करत आहेत.
अमरावतीकरांसाठी अतिशय आनंदाची बाब आहे. नागपूर मुंबई नागपूर ही दुरंतो एक्सप्रेस डोळ्यासमोरून जात होती, पण बडनेराला स्टॉप नव्हता. डॉक्टर अनिल बोंडे यांनी अथक प्रयत्न केले. त्यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे अमरावती पुणे गाडी व बडनेरा येथे दुरंतो एक्सप्रेसला थांबा मिळावा यासाठी गळ घातली होती. त्यापैकी दुरंतो एक्सप्रेसचा स्टॉप हा बडनेराला मिळाला आहे. त्यामुळे मुंबईला जाणाऱ्या सर्व प्रवाशांना अंबा एक्सप्रेस, विदर्भ एक्सप्रेस व सोबतच सुपरफास्ट दुरंतो एक्सप्रेसचा लाभ मिळणार आहे. डॉक्टर अनिल बोंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानले आहेत. अमरावतीकरांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट की नागपूरवरून मुंबईला आणि मुंबईवरून नागपूरला येणारी दुरंतो एक्सप्रेस, सुपरफास्ट एक्सप्रेस डोळ्यासमोरून जात होती, पण बडनेराला स्टॉपेज नव्हतं. खासदार झाल्यानंतर पहिल्या दिवसापासनं मी रेल्वे मंत्री अश्विनीजी वैष्णव यांच्याकडे पाठपुरावा केला आणि गळच घातली दोन गोष्टीसाठी की दुरंतो एक्सप्रेसचा स्टॉप असला पाहिजे आणि अमरावती पुण्याची रेल्वे सुरू झाली पाहिजे. त्यापैकी दुरंतो एक्सप्रेसचा स्टॉप बडनेराला मिळालेला आहे आणि त्यामुळं मुंबईला जाणारे सर्व प्रवाशांना अंबा एक्सप्रेस, विदर्भ एक्सप्रेस, त्यासोबतच सुपरफास्ट दुरंतो एक्सप्रेसचा सुद्धा लाभ मिळणार आहे आणि प्रवाशांसाठी ही अतिशय चांगली सुवर्ण संधी आहे. मी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी, रेल्वे मंत्री अश्विनीजी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेबजी दानवे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे मनपूर्वक आभार मानतो. या माध्यमातून अमरावतीचा विकास, अमरावतीच्या लोकांची सोय मोठ्या प्रमाणात होईल. त्यामुळं निश्चितच अतिशय आनंदाने मी त्यांचे आभार मानते. बडनेरा येथील प्राध्यापक राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्चला राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषदेचं A+ मानांकन प्राप्त झालं आहे. त्यामुळे संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. या मानांकनाची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. प्राध्यापक राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च बडनेराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषदेचं A+ मानांकन प्राप्त झालं आहे. याबद्दलची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. पत्रकार परिषदेला विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे, उपाध्यक्ष ॲडव्होकेट उदय देशमुख, सचिव युवराज सिंग चौधरी, कोषाध्यक्ष डॉक्टर हेमंत देशमुख, कार्यकारिणी सदस्य प्राध्यापक शंकरराव काळे, नितीन हिवसे, रागिणी देशमुख यांच्यासह IQAC समन्वयक डॉक्टर CN देशमुख, विभाग प्रमुख डॉक्टर नितीन इंगोले तसंच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर GR बमनोटे यांच्यासह प्राध्यापक वर्ग उपस्थित होता. आपल्या सगळ्यांची इंटरॅक्ट करायला आम्हाला खरंच फार आवडते अँड थँक्यू फॉर कमिंग. आताच आपल्या कॉलेज ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च बडनेरा या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये NACची कमिटी आली होती. आणखी 2 दिवस त्यांनी आपलं इन्स्पेक्शन केलं. आता हे NAC म्हणजे नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रेडिटेशन काउन्सिल, हे माहीतच आपल्या सगळ्यांना की NACचं आपल्याला करावं लागते. आणखी जे कॉलेजेस NAC ॲक्रेडिटेट नाही आहे आणि जे ग्रँटिनेड आहे त्याची सॅलरी पण ते थांबवतात. तर एक क्वालिटी ऑफ द इन्स्टिट्यूट इज रेकग्नाइज विथ दिस. याच्यामध्ये हायेस्ट म्हणजे A++ आहे, त्याच्यानंतर A+, मग A, मग त्या हिशोबाने त्यांचं ते ॲक्रेडिटेशन खाली येते. तो आम्हाला फार खुशी होते तुम्हाला सांगायला की आपल्या या इंजिनिअरिंग कॉलेजला A+ असं ॲक्रेडिटेशन भेटलं. ॲक्रेडिटेशन जो आपला आता पॉलिसी आलेली आहे नवीन 2020ची जी नवीन आणि इम्प्लिमेंट होणार आहे, म्हणून त्या हिशोबाने म्हटलं आम्हाला नाहीतर युनिव्हर्सिटीकडे जास्त लागते. वी हॅव टू गो फॉर युनिव्हर्सिटी, प्रायव्हेट युनिव्हर्सिटी और डीम्ड टू बी युनिव्हर्सिटीला. पण आपल्या संस्थेचे कॉलेजेस असे हे स्प्रेडेड आहे, अमरावतीमध्ये स्प्रेडेड आहे, वर्धा जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्यामुळे आपल्याला डीम्ड टू बी युनिव्हर्सिटीला जावं लागेल. तर म्हटलं सर वी विल बी प्लॅनिंग, द मॅनेजमेंट इज प्लॅनिंग अँड त्याच्यावर आमचं वर्किंग चालू आहे की आवर नेक्स्ट स्टेप विल बी डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी करायची या संस्थेला. तर ते हे आमचं इंटरॅक्शन झालं. त्याच्यानंतर त्यांनी पूर्ण कॉलेजेस पाहिलं, ते व्हेरी हॅपी, ते खुश होते. ते म्हणजे तुमचं आपले प्लेसमेंट्स फार चांगले आहेत आणि त्यांनी आपल्या प्लेसमेंटची पॉलिसी जी आपण इम्प्लिमेंट करतो ती त्यांनी ॲप्रिशिएट केली की आपण मुलाला फर्स्ट इयरपासूनच ट्रेनिंग देतो प्लेसमेंटची.
त्याच्यामुळे आपलं प्लेसमेंट फारच चांगलं आहे. तुम्ही पेपरमध्ये नेहमी वाचत असाल की आमचं प्लेसमेंट या कॉलेजने एवढे प्लेस झाले, ऑल बिग बिग कंपनीज वी आर प्लेसिंग. सो ते त्यांनी त्याचे फार ॲप्रिशिएट केलं. त्यांनी एक फार चांगला पॉईंट ॲप्रिशिएट केला की आपल्या संस्थेअंतर्गत आपण जो होतकरू गरीब मुलगा असतो की नाही शिकणारा, ज्याच्याकडून फीस भरणं होत नाही, असे मुलांना आपण फीस स्कॉलरशिप देतो मॅनेजमेंट करणं, म्हणजे फ्रॉम द सोसायटी. तर ती एक पॉलिसी त्यांनी फार ॲप्रिशिएट केली. पण ही काय आधीपासून चालू आहे आपल्याकडे. इतकं 83चं कॉलेज आहे, प्रोसेस ऑफ ग्रॅज्युएट डेव्हलपमेंट झालेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट होत गेल्या बरोबर हळूहळू. तर त्याच्यामध्ये स्कॉलरशिपची त्यांनी जी आपण प्रोव्हिजन करून ठेवलेली आहे, ज्या मुलांना स्कॉलरशिप देते सोसायटी, ते ॲप्रिशिएटेड दॅट पॉलिसी ऑल्सो. स्थानिक विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीद्वारा संचलित प्रोफेसर राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च बडनेरा या विदर्भातील नामवंत इन्स्टिट्यूटला 15 व 16 मार्च रोजी राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषदेच्या पियर टीमने प्रत्यक्ष भेट दिली. महाविद्यालयाला दिलेल्या भेटीदरम्यान 3 सदस्यीय पियर टीमने महाविद्यालयात उपलब्ध भौतिक सुविधा, शैक्षणिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता, ग्रीन ऑडिट, प्रयोगशाळा, पर्यावरण ऑडिट, घनकचरा व्यवस्थापन प्रणाली, रेन वॉटर हार्वेस्टिंग, मध्यवर्ती ग्रंथालय, डिजिटल ग्रंथालय अशा विविध विभागांना भेट दिली, निरीक्षण केलं व विश्लेषण केलं. प्रोफेसर राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च बडनेरा या कॉलेजला 14 आणि 15 मार्चला नॅक कमिटीची टीम आली होती आणि नॅक ॲक्रेडिशन करता त्या कमिटीने इन्स्पेक्शन केलं. हे सांगायला आम्हाला फार बरं वाटतं आहे, चांगलं वाटतं आहे की या टीमनी आपल्या या कॉलेजला A+ ग्रेडेशन दिलेलं आहे. A+ म्हणजे आपल्याला 3.43 CGPA असं भेटलेलं आहे. आपण A++च्या फक्त 0.08% कमी पडलेलो आहोत. ते आपण पुढच्या वेळेस भरून काढू. आता या कॉलेजचं नॅक ॲक्रेडिशन A+ झाल्यामुळे मॅनेजमेंटचं आणि कॉलेजचे फ्युचर प्लॅन्स असे आहेत की आता आपण कॉलेज ऑटोनॉमस करून घेऊ. ऑटोनॉमी आपल्याला भेटल्यानंतर पुढच्या काळामध्ये आपण या संस्थेला प्रायव्हेट युनिव्हर्सिटीच्या करता जाऊ. ती कोणती प्रकारे भेटते, कोणती भेटते ते पाहून डीम टू बी युनिव्हर्सिटी भेटते की प्रायव्हेट युनिव्हर्सिटी भेटते हा विषय घेऊन आपण प्रायव्हेट युनिव्हर्सिटी करता जाऊ. या टीमनी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट म्हणजे मुलाला जे प्लेसमेंट्स आपल्याकडे चालू आहे त्या प्लेसमेंटबद्दल प्रशंसा केली कॉलेजची, त्या टीमची, की आपण जी प्रोसेस इथे टाकलेली आहे ती अतिशय उत्तम आहे. त्याच्याचमुळे या कॉलेजचे प्लेसमेंट्स इतके जास्त चांगले आणि ती चांगल्या कंपनीमध्ये भेटते. या 2 दिवसीय प्रत्यक्ष भेटीदरम्यान नॅक पियर टीमने महाविद्यालयातील विविध विभागाला भेटी दिल्या व विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या सोयी सुविधांचं कौतुक केलं. महाविद्यालयाचा मागील 5 वर्षांचा प्लेसमेंटचा रेकॉर्ड बघून त्यांनी सर्वांचं अभिनंदन केलं. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर. इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बनाकर देते हैं. अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र. विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत. एक नजर अन्य महत्त्वाच्या बातम्यांवर.
अमरावती बडनेरा मुख्य रस्त्यावर गतिरोधक बसवण्यासोबत विकास कामात अडथळा निर्माण करणारी मजार उठवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना बडनेरा पोलिसांमार्फत मनसेच्या वतीनं निवेदन सादर करण्यात आलं. बडनेरा अमरावती या मुख्य अतिशय वर्दळीच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ असते. रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम अनेक दिवसापासून सुरू आहे. मात्र रस्त्यावर असलेल्या मजारीमुळे काम रखडले आहे. तसेच रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्याचे बांधकाम रखडले आहे. ते पूर्ण करून रस्त्यावर गतिरोधक बसविण्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना बडनेरा पोलिसांमार्फत मनसेच्या वतीने देण्यात आले. PSI उमेश मारोटकर यांनी निवेदन स्वीकारून वरिष्ठांकडे पाठपुरावा करण्याचे त्यांनी सांगितले. माहिती देऊ आणि त्याप्रमाणे वरिष्ठांच्या मार्गदर्शनात कारवाई करावी. या प्रसंगी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. मनसेचे शहराध्यक्ष बाते यांनी सिटी न्यूजशी बोलताना आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यांनी स्वीकारलेला आहे. त्या संदर्भात माझ्यासोबत आहेत शहर अध्यक्ष गौरव बांते. सर, काय निवेदनाचा आशय काय नेमका? सन्माननीय राजसाहेबांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये महाराष्ट्रातल्या अनधिकृत मजारांचा विषय काढला आणि अमरावती बडनेरा हा जो मुख्य रस्ता आहे याच्या विकास कामाच्या मध्ये एक मजार आडवी येत आहे. म्हणजे सार्वजनिक बांधकाम प्रशासनाने ज्या पद्धतीनं काम करायला पाहिजे, रस्त्याचं काम सदनाजी बुवाच्या मंदिराजवळ अजून रखडलेलं आहे, नालीचं काम रखडलेलं आहे, अनेक ठिकाणी स्पीड ब्रेकर पाहिजे परंतु ते सुद्धा रखडलेलं आहे. आणि त्यांना जर कुठे असं विचारलं तर त्यांच्यावर दडपण येते ते मजार हटवण्याबाबत, असं ते एकांतात म्हणतात. आपण काही याच्याबद्दल तक्रार अधिकृत भूमी आहे त्याच्यावर आवाजाच्या ज्या मर्यादा शासनाने लावून दिलेल्या आहे त्या मर्यादेप्रमाणे त्याचा आवाज असावा. इतर कोणालाही आपल्या धर्माचा दुसऱ्यांना त्रास होऊ नये. आमचा धर्माला प्रार्थनेला विरोध नाही, परंतु शासनाचे नियम सर्वांसाठी सारखे आहे आणि ते सर्वांनी ते फॉलो करायला पाहिजे, इतकी आमची विनंती. नांदगाव खंडेश्वर येथे शहीद दिनानिमित्त रॅली काढण्यात आली. परवानगी घेऊन काढलेल्या रॅली दरम्यान येऊन ठाणेदारांनी रॅली रोखली, शिवीगाळ केली असा आरोप ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकनं केला आहे. या संदर्भात फॉरवर्ड ब्लॉकच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली. शहीदांना श्रद्धांजली वाहण्याकरता शहीद दिनानिमित्त नांदगाव खंडेश्वर येथे रॅली काढण्यात आली. परवानगी घेऊन काढलेल्या या रॅली दरम्यान ठाणेदारांनी येऊन रॅली बंद केली व शिवेगाळ केली असा आरोप ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकनं केला आहे. या संदर्भात ठाणेदारांवर कारवाई व्हावी अशी मागणी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आहे. नमस्कार, मी डॉक्टर भूषण पोद्दार, जनरल सेक्रेटरी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक महाराष्ट्र राज्य युथ विंग. काल नांदगाव खंडेश्वर येथे 23 तारखेला नांदगाव खंडेश्वर येथे शहीद दिनाच्या रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. ही शहीद दिनाची रॅली हे शहीदांना देशभक्तीपर श्रद्धांजली देण्यासाठी होती. त्या रॅली दरम्यान त्याची रॅलीची पूर्वपरवानगी घेण्यात गेलेली होती. त्या रॅली दरम्यान जवळपास 5 वाजता ती रॅली चालू झाली. त्यानंतर 2 तास ती रॅली सुरळीतपणे व्यवस्थितरित्या शांततेस्पर पार पाडण्यात आली. त्यात पूर्वतः जवळपास 7 ते 8 पोलीस कर्मचारी तिथे उपस्थित होते. त्यांचा सगळ्यांचा सपोर्ट आणि सहभाग होता त्यात. पण त्यानंतर 2 तासानंतर तिथले ठाणेदार विशाल कोलकर यांनी सिंगम स्टाईल एंट्री करायचा प्रयत्न केला आणि रॅलीत अडथळा आणला, रॅलीची विटंबना केली. तिथे येऊन त्यांनी शिवीगाळ करून रॅली 1.5 तास थांबवून ठेवली. ही रॅली कोणत्याही नाचगाण्यावर नव्हती. इथे ही रॅली कोणत्या बर्थडेची नव्हती, कोणत्या गणपती विसर्जनाची नव्हती. ही रॅली देशभक्तीपर रॅली होती. अशा रॅलीत त्यांनी अडथळा आणला आणि म्हणून त्यांच्यावर देशद्रोही अशा अधिकाऱ्यांवर कडक कारवाई होऊन त्यांना निलंबन करण्यात यावं ही आमची मागणी आहे. आणि त्यांचे हे कृत्य वारंवार होत आहे. एकेकडे दुसरीकडे तिथे ब्लॅकचे धंदे, वरली मटका, दारू, गांजा हे सगळं खुलेआम चालू आहे. त्यांचं पूर्णतः समर्थन आहे. त्यांच्यावर ॲक्शन घ्यायची त्यांची ताकद नाही, पण सर्वसामान्य जनतेला त्रास देणे आणि त्यांना त्रास देऊन त्यांना पिळून काढणे. तिथे त्या रॅलीमध्ये जवळपास 50 ते 60 महिला उपस्थित होत्या, त्याहून जास्तही असेल. त्या सगळ्या महिलांसमोर त्यांनी शिवीगाळ केली. हे शिवीगाळ करत असताना एवढ्या मोठ्या पदावरचा माणूस असा जर वागतोय तर तो त्या पदावर बसण्याच्या लायकीचा नाही आहे. जर महिलांची ही परिस्थिती आहे की महिलांसमोर एक अधिकारी येऊन जर शिव्या देऊन राहिला, जर उद्या कोणत्या महिलेला कोणता प्रश्न आला तर ते पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ती तिचं हे मांडेल, तिची विटंबना पोलीस स्टेशनमध्ये होणार की नाही याची आज हा प्रश्न आहे. ठाणेदार कोलकर यांचे मानसिक
टेस्ट झालेली पाहिजे, यांची मानसिक संतुलन यांचं जाग्यावर आहे की नाही आहे हे बघितलं पाहिजे. त्यानंतरच त्यांना त्या पोस्टवर राहण्याचा अधिकार दिला पाहिजे. तोपर्यंत त्यांचं त्वरित निलंबन झालं पाहिजे. जय हिंद. आपण परवानगी घेतली का रॅलीची? हो, ते दिलं आहे तुम्हाला कॉपी दिली. परवानगी काढली होती. साऊंडची परवानगी होती, त्यात कुठेही डीजे नव्हता. 2 बेस आणि ते एक ते हे असणं, स्पीकर असणं, याला डीजे नाही म्हणत. त्यांनी जेव्हा रॅली बंद केली त्यांनी डीजेसाठी नाही केली, त्यांनी येऊन फक्त शिवेगाळ केली. आणि जेव्हा लोकांचा आक्रोश वाढला तेव्हा त्यांनी याचं उत्तर दिलं की हे डीजे बंद करा. जर डीजे होता किंवा ते आवाज जास्त होता त्याचा त्यांनी डेसिबल मीटर आणून चेक करायला हवं होतं. जर आवाज जास्त होता त्यांनी आवाज कमी करायला लावायला पाहिजे होता. किंवा आरोग्यदीप लागो घरोघरी, जीवन आधार आरोग्य सेवा आपल्या दारी हे घोषवाक्य घेऊन जीवन आधार संस्थेतर्फे फिरता दवाखाना सुरू करण्यात येतोय. या दवाखान्याचं लोकार्पण करण्यात येत आहे. चांदूर बाजार येथील गोसी टोंपे महाविद्यालयाच्या प्रांगणात मोफत रोगनिदान शिबिर व रक्तदान शिबिराने याचा शुभारंभ होतो आहे. त्यासाठी पाहणी करण्यात आली. जीवन आधार सामाजिक संस्थातर्फे चांदूर बाजार तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब, गोरगरीब, अपंग, अनाथ, बेघर यांच्या सेवेकरिता दिवस रात्र मोफत फिरता दवाखान्याचे लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. यासाठी आज नागपूर येथील प्रसिद्ध डॉक्टर अश्विन रडके, कॅम्प मॅनेजर अजय ठाकरे, इन्चार्ज सोशल वर्क व संस्थेचे अध्यक्ष जीवन जवंजाड यांनी पाहणी केली. या उद्घाटन समारंभ सोहळ्यामध्ये भव्य मोफत रोगनिदान शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन चांदूर बाजारमध्ये असलेले गोसी टेम्पो महाविद्यालय प्रांगण ठिकाणी होणार आहे. या कार्यक्रमाचे भव्य दिव्य आयोजन असून या कार्यक्रमात अनेक थोर समाजसेवक, राजकीय, सामाजिक, फिल्म ॲक्टर, पोलीस अधीक्षक, डॉक्टर यांची उपस्थिती राहणार आहे. या फिरत्या दवाखान्याचा उद्देश घरोघरी बिमार पडलेल्या गोरगरिबाला, नागरिकांना त्यांच्या घराजवळ जाऊन दिवस रात्र मोफत सेवा देण्यासाठी व चांदूर बाजार तालुक्यातील लोकांच्या सेवेकरिता फिरता दवाखाना सुरू करण्याचा उद्देश जीवन आधार सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जीवन जवंजाड यांनी हाती घेतला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ महाभारत पदयात्रा काढण्यात आली आहे. रामटेक ते मातोश्री दरम्यान निघालेली ही पदयात्रा कोल्हापूर येथे आली असता जंगी स्वागत करण्यात आलं. रामटेक ते मातोश्री दरम्यान निहाल पांडे यांच्या नेतृत्वात महाभारत यात्रेचं आयोजन करण्यात आलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ ही महाभारत यात्रा काढण्यात आली. निहाल पांडे, शुभम जवंजा, युवा सेना शहर प्रमुख यांचे शिवसेना आणि युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते भगवी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन जंगी स्वागत करण्यात आलं. प्रकारे गौरवनी पांडवचा राज्य स्थगित करून अन्याय केलं होतं, त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या या राजकीय कुरुक्षेत्रामध्ये एकनाथ शिंदेनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीवर खंजीर उचलून त्यांनी त्यांचा सत्ता व चिन्ह हस्तगत करून त्यांना वनवास पाठवण्याचा कटकारस्थान केला व महाभारताची पुनरावृत्ती महाराष्ट्रात केली. म्हणून सर्वसामान्य नागरिक म्हणून आम्ही हे कटकारस्थानचा अजून ज्याच्या बाजूला सत्ता त्याच्याच बाजूला निर्णय हे भूमिकेचा आम्ही निषेध करतो. आपण बघितलं तर महाराष्ट्रात पूर्णपणे हुकुमशाही सुरू आहे. जनतेच्या प्रश्नावर कोणाचाही लक्ष नाही आहे. सध्याचा जो सत्ता आहे हे युवकांच्या बेरोजगारी इतकी वाढत आहे त्याच्यावर लक्ष देत नाही आहे. गॅस दरचे सिलेंडर वाढले आहे त्याच्यावर लक्ष देत नाही आहे. पेट्रोलचे भाव वाढले आहे त्याच्यावर लक्ष नाही आहे. यांचा लक्ष फक्त पैसा कमवा, सत्ता बनवा. म्हणजे बोलण्याचा उद्देश असा आहे की जो हे सत्ताधारी पक्ष आहे हे जो हिंदुत्वाची भूमिका ठेवून राहिली, भूमे राम आमदारों का लगाव दाम और ठेकेदारों के लिए काम, अशी यांची भूमिका आहे. अजून उद्धव साहेबांनी एक संवेदनशील, हृदयात राम आणि हाताला काम हे मेसेज पूर्ण महाराष्ट्राला, देशाला दिला आहे का सर्व धर्म संभाव घेऊन आपल्याला सोबत चालायचं आहे. अजून जनतेचा सरकार करायचा आहे. उद्धव साहेबांनी जो शब्द शेतकऱ्याला दिला होता का मी 100% शेतकऱ्यांचे सातबारे कोरे करून दाखवीन, हे सत्तेवर आले, ते मुख्यमंत्री झाले तर त्यांनी 100% शेतकऱ्यांचे सातबारे कोरे करून दाखवले आहे. आज शिवसेना हे सर्वसामान्य जनतेच्या पाठीमागं नेहमीच उभी राहिली. पण आज जेव्हा उद्धव साहेबांवर अन्याय होत आहे, हुकुमशाही, तानाशाही, अजून दिल्लीची सरकार हे अन्याय करत आहे, तर आपला सर्व एक सामान्य जनता म्हणून आपला कर्तव्य आहे का आपण सुद्धा उद्धव साहेबांच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहिलो पाहिजे. म्हणून शिवसेना हे लाखो शिवसैनिकांचा घर होता जो तोडण्यात आला सत्तेचा दुरुपयोग करून. ते घर पुन्हा शिवसैनिकांना भेटला पाहिजे. या गोष्टीसाठी अजून अन्याय, अजून
लोकशाहीचा विरोध करण्यासाठी, निषेध करण्यासाठी हे महाभारत यात्रा घेऊन आम्ही मुंबई मातोश्रीपर्यंत जात आहोत. दिनांक 30 तारखेला आम्ही मुंबईला पोहोचणार आहे आणि मोठ्या संख्येत तिथे सर्वसामान्य जनता उद्धव साहेबांचा समर्थन करणार आहे. धन्यवाद. त्यांच्या समर्थनार्थ युवा परिवर्तन की आवाज या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निहालजी पांडे यांच्या संकल्पनातून जी महाभारत यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात निघालेली आहे, या महाभारत यात्रेतली जी कौरवरूपी सरकार आहे, या कौरवरूपी सरकारला हद्दपार करण्यासाठी निहालजी पांडेसारखे व आमच्यासारखे शिवसैनिक उद्धवजी ठाकरे यांच्या मागे पांडवरूपी म्हणून तयार आहेत आणि उद्धवजींना आम्ही पूर्णपणे पाठिंबा देऊन साहेबांना सांगू इच्छितो की साहेब कितीही असे गद्दार आपल्या शिवसेनेतून गेले तरी शिवसेना ही जे म्हणतात की शिवसेना संपली, शिवसेना कालही संपली नव्हती, आजही संपली नाही आणि भविष्यातही संपणारी नाही. त्याच्यामुळे साहेब गेलेले गद्दार हे शेवटी मरगळ पक्षातली मरगळ संपलेली आहे असं समजून. यावेळी निलेश पारडे, अलका पारडे, शिवदास जवंजा, अरुण गाडे, अशोक लामसे, ग्रामपंचायत सदस्य तसंच खोलापूर उपसरपंच नाझीम भाई, वसंतराव इंगळे, शिवसेना माजी तालुका प्रमुख ओमप्रकाश मुळे, शिवसेनेचे आणि युवा सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते या पदयात्रेमध्ये मोठ्या संख्येनं उपस्थित होते. गजानन खोपे, भातकुली. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार रवी राणा यांनी पेढी प्रकल्पाचा मुद्दा उचलला. गेल्या 20 वर्षांपासून पेढी प्रकल्प सुरू आहे, तो पूर्ण व्हावा, गावांचं पुनर्वसन व्हावं अशी मागणी आमदार रवी राणा यांनी केली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार रवी राणा यांनी विविध मुद्दे मांडले, विविध सूचना केल्या, मागण्या मांडल्या. पेढी प्रकल्प गेल्या 20 वर्षांपासून सुरू आहे. त्यावेळी त्याची किंमत 50 कोटी रुपये होती, ती आता 1200 ते 1500 कोटी इतकी झाली आहे. तेव्हा कालमर्यादा निश्चित करून प्रकल्प पूर्ण करावा अशी मागणी केली. लक्षवेधी क्रमांक 11 अध्यक्ष महोदय, माझी स्पेसिफिक अध्यक्ष महोदय उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की पिढी प्रकल्प अध्यक्ष महोदय हा प्रकल्प गेल्या 20 वर्षापासून या प्रकल्पाचं काम चालू आहे. अध्यक्ष महोदय, या प्रकल्पामध्ये जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते त्यावेळेस या प्रकल्पाला गती मिळाली, पण अध्यक्ष महोदय 20 वर्ष हा प्रकल्प सुरू आहे. त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय पुनर्वसनाच्या माध्यमातून जे गाव वंचित आहे अध्यक्ष महोदय, सावरखेड, कतारपूर आणि वाशेवाडी या तिन्ही गावाचा प्रस्ताव अध्यक्ष महोदय गेल्या 2 वर्षापासून शासनाकडे प्रलंबित आहे. पण अध्यक्ष महोदय या तिन्ही गावं जे आहे सावरखेड, कतारपूर आणि वाशेवाडी या गावाचा अध्यक्ष महोदय जेव्हा पावसाळा येते पाण्यामध्ये अध्यक्ष महोदय बोटीनी त्या ठिकाणी लोकांना हलवावं लागते. 90% अध्यक्ष महोदय हे गाव पाण्यामध्ये बुडतात. आणि या ठिकाणी अध्यक्ष महोदय नागपूरमध्ये जे संचालक विदर्भ पाटबंधार विकास मंडळ जे आहे या ठिकाणी हे प्रस्ताव अध्यक्ष महोदय 2-2 वर्ष पेंडिंग राहतात. हे अध्यक्ष महोदय तिन्ही गावाचा पुनर्वसनाचा प्रस्ताव किती दिवसात याला मान्यता द्याल आणि तातडीने याच्यावर कधी कारवाई कराल, हे अध्यक्ष महोदय पहिला प्रश्न आहे माझा. अध्यक्ष महोदय, दुसरा अध्यक्ष महोदय, पिढी प्रकल्पाची 20 वर्षाची जी किंमत होती ती 50 कोटी रुपये. पहिला प्रश्न होता अध्यक्ष महोदय की या ठिकाणी सावरखेड, कतारपूर आणि वाशेवाडी हे तिन्ही गावं जे आहे 90% बुडीत क्षेत्रामध्ये आणि या ठिकाणी बुडीत क्षेत्र बाधित आहे. आणि त्या ठिकाणी अध्यक्ष पावसाळ्यामध्ये या ठिकाणी पूर्ण गावामध्ये पाणी असल्यामुळं वारंवार त्यांना बोटीनी जेवण द्यावं लागते, गावातल्या लोकांना स्थलांतर करावं लागते, शाळेमध्ये ठेवावं लागते. तर या प्रस्तावाला अध्यक्ष महोदय किती दिवसात मान्यता द्याल ही एक पहिली मागणी आहे अध्यक्ष महोदय. आणि दुसरी पुनर्वसन किती दिवसात याला मान्यता द्याल ही मागणी आहे. दुसरी अध्यक्ष महोदय की पिढी प्रकल्प हा 20 वर्षापासून अध्यक्ष सुरू झाला. 50 कोटी रुपये या प्रकल्पाची किंमत होती, ते आता 1200 ते 1500 कोटीपर्यंत पोहोचली. पण अद्यापर्यंत अध्यक्ष महोदय जे गावं या पिढी प्रकल्पाला लागून जातात, जे दाढी आहे, निंबा आहे, गणोजा देवी आहे, भातकुली आहे, पूर्णानगर आहे, वलगाव आहे, या सगळ्या गावांना अध्यक्ष महोदय संरक्षण भिंतीची गरज आहे. आणि या गावासाठी अध्यक्ष महोदय अनेक प्रस्ताव अनेकदा पाठवले. अनेकदा पावसाळ्यामध्ये तर गणोजा देवी गाव असं अध्यक्ष महोदय की पिढी नदीला पात्र एवढं मोठं आहे की त्या पात्राच्या पलीकडे
50 घरं अशी आहे की त्या घरांना त्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये जाण्यासाठी 2-2 महिने संपर्क तुटून जाते. त्या 50 घराचं सुद्धा अध्यक्ष महोदय स्थलांतर झालं पाहिजे आणि पुनर्वसन झालं पाहिजे. अध्यक्ष सन्मान्य रवी राणा साहेबांनी जो विषय मांडला आहे तो महत्त्वाचा आहे. विशेषतः त्यांनी हे सांगितलं आहे की सावरखेड आणि ततारपूर आणि अजून एक तिसरं या 3 ठिकाणचं पुनर्वसन, तर यातले 2चे प्रस्ताव आता मदत व पुनर्वसनकडे पोचलेले आहेत. तर तिसराही प्रस्ताव तात्काळ मागवण्यात येईल आणि या 3ही प्रस्तावांना साधारणपणे पुढच्या 3 महिन्यामध्ये मान्यता देण्यात येईल. आणि आपण एक अजून 50 घरांचा जो एक प्रश्न सांगितला, तर त्याचाही जो काही तळोजा देवीचाही प्रस्ताव मागवण्यात गणोजा देवीचाही प्रस्ताव मागवण्यात येईल. प्रकल्प 20 वर्षापासून सुरू आहे आणि अप्पर वर्धा धरणानंतर अध्यक्ष महोदय जिल्ह्यामधला सगळ्यात मोठा प्रकल्प आहे पीडी प्रकल्प. याची कालमर्यादा निश्चित केली पाहिजे या प्रकल्पाची, कारण की आज आपण अध्यक्ष महोदय जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा आपण पैसे दिले, 90% प्रकल्पाचं काम पूर्ण झालं. 10% अध्यक्ष महोदय जे प्रकल्पाचं काम आहे त्याची कालमर्यादा निश्चित करून हा प्रकल्प पूर्ण करावा अशी अध्यक्ष महोदय उपमुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे. तसंच पेढी नदीला संरक्षक भिंत आणि पुनर्वसनाचा मुद्दाही त्यांनी उचलला. अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी मांडताना आमदार सुलभा खोडके यांनी अमरावती शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचा मुद्दा उचलला. कालबाह्य झालेली जलवाहिनी बदलावी अशी मागणी केली. तसंच अमृत 1 योजनेचं काम निकृष्ट झाल्याचंही आमदार खोडके यांनी सांगितलं. अर्थसंकल्पीय अधिवेशनात अखेरच्या दिवशी आमदार सुलभा खोडके यांनी लक्षवेधीमध्ये अमरावती शहराच्या पाणी पुरवठ्याचा मुद्दा उचलला. अप्पर वर्धातून अमरावती शहराला पाणी पुरवठा होतो, त्यासाठी 2 टप्प्यात जलवाहिनी आहे. यातील एका टप्प्यातील जलवाहिनीची मुदत संपलेली आहे, त्यामुळे ही जलवाहिनी वारंवार फुटते. त्याच्या दुरुस्तीसाठी लाखो रुपये खर्च येतो. अध्यक्ष महोदय, अत्यंत महत्वाची लक्षवेधी आहे. अध्यक्ष महोदय, मी या ठिकाणी अमरावती शहराला जो पाणी पुरवठा होता त्या संदर्भात या ठिकाणी ही लक्षवेधी लावलेली आहे. या अमरावती शहराला अप्पर वर्धा धरणातून पाणी पुरवठा होतो आणि ही पाणी पुरवठा योजना 1986ला मंजूर झाली आणि कार्यान्वित झाली आहे ती 1994 पासून, म्हणजे आज जवळपास तिला 29 वर्ष पूर्ण झालेली आहे. आणि ही सदर योजना 2016च्या 8 लाख लोकसंख्येच्या करिता संकल्पित आहे आणि सिंबोऱ्यापासून ते नेरपिंगळी उद्भव पासून संतुलन टाकीपर्यंत 1400 मिलीमीटर व्यासाची स्टील पाईपलाईन टाकण्यात आली आहे. आणि दुसरी जी पाईपलाईन टाकलेली आहे की ती स्टोर टाकीपासून ते अमरावती तपोवन जल शुद्धीकरण केंद्रापर्यंत 30.5 किलोमीटर 1500 मिलीमीटर व्यासाची सिमेंट पाईपलाईन टाकण्यात आली आहे. तिचं आयुष्यमान 2024ला संपत आहे, म्हणजे ती 30 वर्षासाठी टाकली होती. आणि तिचं म्हणजे त्या सिमेंट पाईपलाईनचं जे आयुष्यमान आहे ते 2024ला संपणार आहे, म्हणजे एका वर्षात तिचं आता काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे. आणि जी अस्तित्वात असली जी पाईपलाईन आहे ती 156 दशलक्ष लिटर प्रतिदिनची होती. परंतु काय होतंय की आज आमच्या अमरावती शहराला जो पाणी पुरवठा होत आहे तो फक्त 123 दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेने चालवण्यात येत आहे. म्हणजे मुख्यतः ती 156 वर चालवायला पाहिजे होती प्रतिदिन, परंतु ती आज 123 दशलक्ष लिटर प्रतिदिनच होत आहे. म्हणजे पाणी पुरवठा जे अस्तित्वात आहे तो कमी होत आहे. त्यामुळे काय होत आहे की शहराला पाणी पुरवठा होत नाहीये आणि 1 दिवस आड पाणी येत आहे शहराला. तसं पाहिलं तर धरणात पाणी आहे, पण शहरातील ज्या लोकांना रोज पाणी द्यायला पाहिजे ते पाणी दिलं जात नाही. म्हणून रोज प्रतिदिन या ठिकाणी असणाऱ्या शहरात लोकांना पाणी पुरवठा होणं गरजेचं आहे. म्हणून मला या ठिकाणी सांगायचं आहे की जी 123 वर जे आपण चालवत आहे योजना, तर त्यामध्ये मला म्हणायचं आहे की 2016-17 पासून ते आजपर्यंत 7 ते 8 वेळा ती गळत्या, म्हणजे ती मोठ्या प्रमाणात त्याच्या गळत्या झाल्या सारखी फुटत आहे. आणि त्यामुळे काय होते की एक वेळा जी गळती झाली तर 4-5 दिवस त्याला ती दुरुस्ती करायला वेळ लागते. त्याच्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न सुद्धा त्या ठिकाणी शहरामध्ये निर्माण होतो आणि हे 16-17 पासून आम्ही त्याला समोर जात आहे. म्हणून आणि त्याला खर्च सुद्धा किती येतो
तर जवळपास 7 ते 8 लाख रुपये खर्च येतो. म्हणजे 16-17 पासून आम्ही हा खर्च करत आहे. दरवर्षी आम्हाला हे फेस करावं लागते. 6 महिने झाले की ते पाणी पुरवठा त्या ठिकाणी पाईपलाईन फुटते. म्हणून मला या ठिकाणी महत्त्वाचे प्रश्न विचारायचे आहे की अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना सांगायचं की आपण उत्तर दिलं. त्याच्यामध्ये म्हटलंय की अमृत 1चं काम प्रगतीपथावर आहे. बरोबर आहे, 90% काम झालेलं आहे, 10% काम शिल्लक आहे, परंतु ते सुद्धा निकृष्ट दर्जाचं झालंय. त्याची सुद्धा चौकशी होणं काळाची गरज आहे. म्हणून आपण त्याची चौकशी करणार काय? परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2019 पासून नवीन नवीन योजना, पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करणे गरजेचं आहे. याचा मी सारखा पाठपुरावा करायचा आहे. परंतु या ठिकाणी अमृत 2 योजना चालू करण्यासाठी मी महत्त्वाचे 3 प्रश्न आपल्याला विचारत आहे. यामध्ये महत्त्वाचा पहिला प्रश्न असा आहे की स्टेट वॉटर ॲक्शन प्लॅन पोर्टलवर दिनांक 23/9/22 रोजी माहिती अपलोड केलेली होती, पण ती विचाराधीन आहे का? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. विचाराधीन आहे म्हणून असं म्हटलं, हे खरे आहे का? दुसरा प्रश्न आहे की माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय उच्चाधिकार सुकाणू समितीच्या मागील झालेल्या बैठकीमध्ये या योजनेला मान्यता दिली नाही, हे खरे आहे का? आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय उच्चाधिकार सुकाणू समितीची बैठक 1 महिन्याच्या आत घेऊन केंद्र शासनाच्या अमृत 2 योजनेकडे शिफारस करण्यात येईल का? आणि समजा केंद्र शासनाने नाकारली तर आपण या ठिकाणी माझी विनंती आहे की महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत यास मान्यता देणार का? हे 2 महत्त्वाचे प्रश्न आहे. यास आपण उत्तर द्यावं. शिवाय अमृत योजनेचं कामही निकृष्ट झालं आहे, त्याची चौकशी व्हावी अशी मागणी आमदार सुलभा खोडके यांनी केली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार बच्चू कडू यांनी अकोला शेगावचा पाणी पुरवठा, भूसंपादन, कर्ज वाटप कायद्यात दुरुस्ती अशा मुद्द्यांवर आपल्या मागण्या मांडल्या. बँकांचा राजकीय वापर होत असल्याचा आरोपही आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार बच्चू कडू यांनी घणाघात केले. बँकांचा राजकीय वापर होत असल्याचा आरोप त्यांनी केला. तर 4 प्रश्न अध्यक्ष महोदय अजून आहे सहकारी बँकेचे. आणि आता याच्यामध्ये काय, यांचं स्वातंत्र्य बायोलॉज असतं, त्यांचं स्वातंत्र्य आपली घटना आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हस्तक्षेप करण्याचे काही प्रमाण आहे, काही ठिकाणी तुम्ही करू शकत नाही. साधं उदाहरण सांगतोय. आमच्या इथला मंगेश देशमुख नावाचा वणीचा एक शेतकरी होता आणि तो गावात विरोधात गेला म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षांना आदेश दिले का त्याला कर्ज देऊ नका. आणि मग मंत्री तुमच्याकडे आम्ही आलो, तुम्ही एक आदेश दिला DDRला का कर्ज द्या, तरी कर्ज दिलं नाही. सहकार मंत्र्याच्या म्हणण्यानुसारही कर्ज दिला जात नसल तर बँक महाराष्ट्रात आहे का कुठे आहे शोधलं पाहिजे का नाही. म्हणून याच्या नियमावलीमध्ये काही कायद्यात बदल दुरुस्त करणं फार महत्वाचं आहे. एक, कर्ज वाटपाच्या बाबतीत काही दुरुस्त्या करणं आवश्यक आहे, कारण ते शेतकऱ्याची बँक आहे. दुसरं, याच्यामध्ये बदलीमध्ये अतिशय मनमानी आहे. एक महिला आम्हाला या सहकाराच्या माध्यमातून काही नेते मंडळी याच्यातून आम्ही पाहतोय अनेक गोष्टी साध्य करतं. म्हणून या बदलीच्या मध्ये सुद्धा 2 महिन्यानं बदली होतं, 4 महिन्यानं बदली आपण करत राहतो. तुम्ही पहा ना, बदल्या तपासा. म्हणून हे राजकीय कसा वापर करता येईल या बँकेच्या माध्यमातून, असं एकंदरीत चित्र अवघ्या महाराष्ट्रामध्ये आहे. बदल्या तुमच्या आता हे नियुक्त्या आहे, NPA मध्ये बँक असताना नियुक्त्या कशा होत आहे, केल्या ना, आपल्या आयुक्तांना दिलं ना, तुम्ही अधिकार दिले, त्यांना नियुक्त्या करायचे आदेश दिले. अध्यक्ष महोदय, या सगळ्या संदर्भात खरं तर कायद्यामध्ये दुरुस्ती करणं फार महत्वाचं आहे. त्याच्यासाठी तातडीनं बैठक आपण लावणार का? अकोला शेगाव येथील पाणी टंचाईचा मुद्दा उचलून जी गावहून येथे पाणी पुरवठा करावा अशी सूचना त्यांनी केली. पालकमंत्री होतो अध्यक्ष महोदय, आणि जिगाव प्रकल्पाचा जे काही शेवटचा कालव्याचा हे आहे टोक आहे अध्यक्ष महोदय, ते अकोल्यावरून 40 किलोमीटर आहे. अर्थात तिथं पाणी येतं अध्यक्ष महोदय. आणि म्हणून मी म्हणते उपमुख्यमंत्री महोदयांना एक माझा प्रश्न आहे का, कारण पाणी टंचाई खूप आहे. अकोला शहराचा पाणी टंचाईचा प्रश्न आहे, शेगावच्या पाणी टंचाईचा प्रश्न आहे, आणि आपण विविध धरणावरून जिथं पाण्याची उपलब्धता नाही आहे तिथून ह्या सगळ्या शहराला पाणी द्यायचा प्रयत्न करतो. माझा असा बेसिक प्रश्न आहे का, आपण जर पाणी पुरवठा मंत्री आणि आपण एक मीटिंग जर घेतली आणि जी गावून जर अकोला जिल्ह्यातला पाणी पुरवठ्याची व्यवस्था केली तर एक कायमचा प्रश्न त्या अकोला जिल्ह्याचा मिटू शकतो. भूसंपादनात पैशाची तरतूद करा, अन्यथा कोर्टात जाण्याची मुभा द्या अशी ही मागणी त्यांनी केली. मी बच्चू भाऊंनाही बोलवून घेईन.
भूसंपादन झालं तर आपण कोर्टात जायची तरतूद आहे. आपण हे समजून घेतलं पाहिजे. डायरेक्ट खरेदी झाल्यानं शेतकऱ्यांना प्रतिसाद दिला आणि प्रकल्प मार्गी लागले. तर डायरेक्ट खरेदीमध्ये आपल्याला कोर्टात जायची कुठलीही मुभा नाही. आणि मग ही जर मुभा जर भेटली असती तर आम्ही तुम्हाला पैसे नाही मागितले असते अध्यक्ष महोदय. एक तर कोर्टात जायची मुभा तरी द्या. मग तसं काय करता येईल ते पहा. दोन गोष्टी करायला पाहिजे. भूसंपादनामध्ये आपल्याला कोर्टात जाता येतं, डायरेक्ट खरेदी केली तर आपल्याला कोर्टात जाता येत नाही. आणि मग तिथंच याचा सगळं घात झाला. एक तर दोन गोष्टीपैकी एक तर याचा आपण कुठं ना कुठं तरतूद करणं फार, एक तर पैशाची करा नाही तर कोर्टात जासाठी तरतूद द्या, करा काहीतरी दोन पैकी एक करा. आपण कर्ज वाटप कायद्यात दुरुस्ती करण्याची मागणी त्यांनी केली आहे. आमदार बच्चू कडू यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी मांडताना अचलपूर येथील फिनले मिलचा मुद्दा उचलला. मिल कामगारांना पगार नाही, घरं नाही, या मिलचं पुनरुज्जीवन करण्याची मागणी आमदार बच्चू कडू यांनी केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनात अखेरच्या दिवशी लक्षवेधी मांडताना आमदार बच्चू कडू यांनी अचलपूर येथील फिनले मिलचा मुद्दा उचलला. फिनले मिलमधील अनेक कामगारांना 3 महिन्यांपासून पगार मिळालेले नाहीत. 3 कामगारांनी आत्महत्या केल्या आहेत. 899 कामगार येथे आहेत. या मिलचं पुनरुज्जीवन करण्याची मागणी आमदार बच्चू कडू यांनी केली. क्रमांक 3 अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, याच्या अगोदर मी थोडं फेरफटका मारत होतो आणि सगळ्या पुतळ्याचे चेहरे हे विधानसभेच्या बाहेर तिकडे होते, पण छत्रपतीचा चेहरा आपल्या विधानसभेवर आहे. आपल्यावर लक्ष ठेवून आहे अध्यक्ष महोदय. आणि म्हणून आपल्याकडून अपेक्षा अशी आहे, दादा तुम्ही गंभीर आहे पण या प्रश्नात तुम्ही अधिक गंभीर व्हावं. कारण 2 आत्महत्या कामगाराच्या झाल्या, त्यांचा पोटा पाण्याचा प्रश्न आता मोठा मुश्किल होत चाललेला आहे. 800 कामगार आहे, 899 कामगार आहे आणि ते गेल्या 3-4 महिन्यापासून त्यांना बगर पगार आहे, पगारच नाही आहे. नियम काय आहे, कामगार ॲक्ट काय म्हणतं, जर कंपनी बंद करायचं असेल तर त्याचं सगळं देणं त्या कामगाराला दिलं पाहिजे. ते मग आमच्या टेक्सटाईल हे नॅशनल टेक्सटाईल आहे, म्हणजे आमच्या भारत सरकारची ही फिनले मिल आहे. आणि मग जर सरकारच त्या कामगारावर अन्याय होत असेल तर महाराष्ट्रातला कामगार मरतोय दादा, हा काही यूपी बिहारचा कामगार मरत नाही आहे. म्हणून भारत सरकारला तुमच्या माध्यमातून ठणकावून सांगणं गरजेचं आहे. आणि मग मला 3 प्रश्न आहे अध्यक्ष महोदय. पहिला प्रश्न आहे का ही मिल काय झालं का 3000 कोटी रुपये आपल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या मिलाची जमीन विकून केंद्र सरकारच्या खिशात पैसे नेले अध्यक्ष महोदय. आपण 3000 कोटी नेले. 200 कोटीची मिल आपण चालू शकत नाहीये. 3000 कोटी कमावले ना भारत सरकारनं. म्हणून याचं पुनर्जीवन झालं पाहिजे. त्यासाठी पियुष गोयल साहेब आलंच. पियुष गोयल साहेब आपण राज्यसभेतून त्यांना पाठवलं, महाराष्ट्रातूनच ते गेले. ते वस्त्र उद्योग मंत्री आहे. त्यांच्याकडे 15 दिवसाच्या आत बैठक लावावी. आपण स्वतः प्रयत्न करावं. ती आपण लावणार का नाही लावणार ते सांगावं. PAP तत्वावर कायच्यावर ते चालू करावी. दुसरं जो कामगाराचा पगार बंद आहे तो तातडीनं सुरू करावा. तिसरं असं आहे अध्यक्ष महोदय का जे घरं आपण गिरणी कामगारांना मुंबईत घरं दिले, त्याच्यात कलम आपण पाहतोय 58 मध्ये, नियम 58 मध्ये आपण बदल केला आणि तो बदल नगरपालिका अचलपूरमध्ये बदल करण्याची गरज आहे. आपण 2018ला पत्र दिलं होतं. नगरपालिकेने तो बदल न केल्यामुळे तिथल्या गिर कामगारांना अजूनही घर भेटलं नाही. त्या संदर्भात बैठक होणं गरजेचं आहे आणि त्यांना घर देण्यासाठी आपण काय कारवाई करणार. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये GTPL चॅनल नंबर 73, फास्टवेमध्ये 256, सिटी केबलमध्ये चॅनल नंबर 92 वर. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता.
याकरता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसंच सिटी न्यूजचं फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर स्क्रीनवर येतो आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. नमस्कार.